नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॅग बाबत संपूर्ण माहिती बघणार आहोत। कॅगचा लोगो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। त्याचसोबत कॅगचं ब्रीद वाक्य लोकहितार्थ सत्यनिष्ठा, इंग्रजीमध्ये त्याला डेडिकेटेड टू ट्रूथ इन पब्लिक इंटरेस्ट असं म्हटलं जातं। बघा, भारताचा नियंत्रक व मान्यता परीक्षक यालाच सर हिशोब तपासनीस असंही म्हटलं जातं। इंग्रजीमध्ये त्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, तुम्हाला लॉंग फॉर्म सुद्धा विचारलाय सरळ सेवा भरतीमध्ये। स्वतंत्रपूर्व काळामध्ये या पदाची निर्मिती जी 1857चा उठाव ज्या वर्षी झाला होता त्याच वर्षी या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि स्वातंत्र्यानंतर या पदाची स्थापना जी 1950 मध्ये करण्यात आली। आपल्या राज्यघटनेचं कलम अनेकदा विचारलं गेलेले वेगवेगळ्या परीक्षेमध्ये। कलम 148 हे आपल्या राज्यघटनेचं कलम आहे कॅगसाठी, म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल। कार्यकाळ किती असतो यांचा, तर 6 वर्षे जास्तीत जास्त, आणि त्याचसोबत वयाच्या 65 वयापर्यंत ते या पदावर विराजमान राहू शकतात, म्हणजेच निवृत्ती वय 65 आहे। पदमुक्ती कशा प्रकारे होते, तर निवृत्ती झाल्यानंतर त्याचसोबत संसदेद्वारे महाभियोग चालवून पदमुक्ती केल्यास पद सोडावे लागते। परंतु महाभियोग कशा प्रकारे, तर विशेष बहुमताने। विशेष बहुमताने म्हणजेच काय, तर 50% पेक्षा जास्त उपस्थित राहून 2/3 बहुमताने हे पारित होणं फार गरजेचं आहे दोन्हीही सभागृहामध्ये, आणि त्यानंतर राष्ट्रपती त्याला संमती देतात। वेतन, दरमहा तसेच कार्यालयीन खर्च संचित निधीवर प्रभारित असतो। काही महत्त्वाची पदं आहेत, त्यांचं वेतन जो आहे तो संचित निधीवर प्रभारित असतो। कॅग हा केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यासाठी एकच असतो मित्रांनो। कॅगला भारताच्या अर्थव्यवहाराचा संरक्षक असंही संबोधलं जातं। तुम्हाला सर्वसाधारणपणे वन लाइनर प्रश्न असा विचारला जाईल की भारताचा अर्थसहाय्याचा संरक्षक असे कोणाला संबोधले जाते, ते म्हणजे कॅग आहे, किंवा नियंत्रक व महालेखा परीक्षक असं त्याचं योग्य उत्तर आहे। पात्रता काय असायला पाहिजे, तर सर्वसाधारणपणे ज्याला प्रशासकीय कामाचा अनुभव, लेख्यासंबंधीचे व आर्थिक व्यवहारांचे उत्तम ज्ञान आहे अशाच व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती करतात। कोण करतात, तर नेमणूक राष्ट्रपती करत असतात, परंतु तो व्यक्ती जो आहे आयस दर्जाचा असणं फार गरजेचं आहे। महालेखापालाच्या सेवा शर्तीबाबतचे नियम संसदेमार्फत निर्धारित केले जातात। कॅग जो आहे ना, कॅगच्या कार्यकाळात त्यांना नुकसान पोहोचेल असं कोणताही बदल, म्हणजेच वेतनामध्ये बदल करता येत नाही, त्याचसोबत त्यांच्या भत्त्यांमध्ये बदल करता येत नाही, त्यांच्या अधिकारांमध्ये बदल करता येत नाही त्यांचा कार्यकाळ चालू असताना। कार्य काय आहे, तर सन 1976 पर्यंत सर हिशोब तपासणीच्या कामाचे त्यांचे कार्य होते। पहिलं म्हणजे काय, तर लेखे विषयक कामे, व दुसरं म्हणजेच काय, तर लेखे तपासणी विषयक कामे, असे 2 भाग पडत असायचे। परंतु सन 1976 पासून सर हिशोब तपासणीवरील लेख व जमा खर्चाच्या नोंदी ठेवण्याचा कामाची जबाबदारी कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स हे नवीन पद तयार करण्यात आलेलं आहे मित्रांनो, यांच्यावर सोपवण्यात आली। 1986 CJI असं काहीतरी आहे, CGA असं आहे त्याचं जे लॉंग फॉर्म। आता सर हिशोब तपासणीचे कार्य फक्त हिशोब तपासणीचे, ऑडिटिंगचे कार्य फक्त कॅगला दिलेले 1976 नंतर, एवढंच लक्षात ठेवा। म्हणजे बघा, या पदाची निर्मिती 1950 मध्ये करण्यात आली। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1857च्या उठाव ज्या वर्षी झाला होता त्याच वर्षी कॅग हे पद नवीन तयार करण्यात आलं होतं। परंतु 1976 नंतर बघा मित्रांनो, एक नवीन पद तयार करण्यात आलं आणि त्या कामांची विभागणी करण्यात आली। मग कॅगचं आता काम काय राहिलेलं आहे, 1976 पासून सर हिशोब तपासणीचे कार्य, फक्त हिशोब तपासणीचे एवढेच, म्हणजे ऑडिटिंगचं कार्य त्यांच्यावर आहे। आता हे कोणकोणते कशा प्रकारचे आहेत, तर संसदेचे ठरवून दिलेल्या प्रमाणे खर्च केला जात आहे किंवा नाही हे तपासणे, संसदेने घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन तर होत नाही याची खात्री करून घेणे। दुसरं कार्य म्हणजे सरकारी हिशोबपत्रक तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करणे। तिसरं कार्य त्यांचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी करणे। आणि चौथं कार्य खर्च योग्य, विचारपूर्वक व काटकसरीने होत आहे की नाही हे तपासणे। 5वं कार्य, कायद्याचे उल्लंघन करणारा खर्च नामंजूर करू शकतात ते स्वतः, त्यांना तो अधिकार दिलेला आहे। 6वं कार्य म्हणजे राष्ट्रपती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हिशोब तपासणीची जबाबदारी कॅगवर सोपवू शकतात। हे एक महत्त्वाचा मुद्दा, फार महत्त्वाचा आहे, यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो। 7वं कार्य म्हणजे केंद्र, राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्या संचित निधी व आकस्मिक निधीची लेखा तपासणी म्हणजे ऑडिटिंग करणे मित्रांनो। 8वं कार्य, राष्ट्रपती व राज्यपालांच्या सूचनेने केंद्राशी व राज्यांशी संलग्न असणारे उद्योग, व्यवहार व कंपनींचे लेखे तपासणे, हे एक 8वं कार्य। आणि 9वं कार्य
कार्य बघा, केंद्रातील सर्व मंत्र्यांच्या खात्यांचे लेखे तपासणे किंवा ऑडिटिंग करणे. 10वं कार्य, खाजगी संस्था व मालकीचे व्यवसाय व कंपनींचे लेखे तपासणे. 11वं कार्य बघा, संसदीय समिती, लोकलेखा समिती यांचे मार्गदर्शक म्हणून काम पाहणे. हे एक महत्त्वाचं कार्य. 11 कार्य फक्त ओव्हरलुक करा. पुन्हा एक थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि पुन्हा एकदा हे 11 कार्य जे ते नीट समजून घ्या. तुम्हाला विधानांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. केंद्रीय लेख्यांसंबंधीचा आपला तपासणी अहवाल सर हिशोब तपासणी. बघा, महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय लेख्यांसंबंधीचा आपला तपासणी अहवाल सर हिशोब तपासणीस म्हणजेच कॅग राष्ट्रपतींना सादर करतो. राष्ट्रपती हा अहवाल संसदेपुढे मांडतात. राज्यांच्या हिशोब तपासणीचे अहवाल राज्यपालाकडे सादर केले जातात. राज्यपाल हा अहवाल विधिमंडळापुढे पाठवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पलसाठी आपण बघू, 2023चा संपूर्ण वर्षभराचा जो अहवाल आहे तो राष्ट्रपतींकडे दिला जातो. मग राष्ट्रपती संसदेच्या समोर मांडतात आणि मग विरोधी पक्षनेते किंवा विरोधी नेते जे आहेत यावर प्रश्न उपस्थित करत असतात. आलं लक्षात? म्हणजे मागच्या वर्षीचा सगळा अहवाल जो आहे तो यावर्षी डिस्कस केला जातो संसदेमध्ये. संपूर्ण माहिती आपण बघितलेली कॅगबाबत. याच्या पलीकडे एकही प्रश्न जाणार नाही. व्हिडिओ बऱ्यापैकी बघा, मागे जाऊन पुन्हा एकदा हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. तुम्हाला काय महत्त्वाचे R&D काढायचे असेल किंवा नोट्स काढायचे असेल ती नोट्सही काढून ठेवू शकता तुम्ही मित्रांनो. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता. प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न आजपर्यंत विचारले गेलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा मित्रांनो, आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका.